Once again, good morning, Hemant. Um, One moment. Okay, so all fresh, ready to start. Okay. Uh, so probably we will complete today's story. By the way, before we do that, before we begin our session, let me tell you that this is 18th of September 2024. It's 5:04 a.m. Okay. Uh, so let's see the story, and I hope you're enjoying the story. Yes. Great, great. Um, Good, thank you. Um, so just to give a recap as to what happened in last session in our story, where if you see, are you able to see my screen? Yes. So when open that story on the screen, are you able to see that or no? Yes, sir. ओके. म्हणजे मी जेव्हा स्क्रीनवर PDF फाईल ओपन करतो त्या स्टोरीची, तेव्हा तू ती पाहू शकतोस का? नाही ना? हे बघ, थांब. हो सर, स्क्रीन शेअर केल्यानंतर पाहू शकतो. नाही. आता मी ती स्टोरी ओपन केली. आता तुला काय दिसतंय स्क्रीनवर? तुझ्या स्क्रीनवर तुला काय दिसतंय? मी दिसतोय की काय? तुम्ही दिसता, स्टोरी नाही दिसत. स्टोरी नाही दिसत. ओके. ओके, but you can see that story on your smartphone, right? येस. Okay, great. So, okay. Anyways, let's continue. Just to give you a recap as to what happened. Um, so if you see, he gotten the enlightenment. Okay. म्हणजे आपल्या झराथुस्ट्राला काय एक साक्षात्कार झाला, हो ना? आणि साक्षात्कार होण्याच्या अगोदर तो काय करायचा? तो देवाकडे प्रार्थना करायचा की देवा सगळ्या प्राणी मात्रांना चांगलं ठेव, त्यांचं भलं कर. हा? तो गरिबांना मदत करायचा, हो की नाही? दान धर्म करायचा, आजारी लोकांना, रुग्णांना मदत करायचा, आणि जास्त करून तो मुक्या प्राण्यांची सेवा करायचा, मुक्या प्राण्यांना खायला द्यायचा. आणि दररोज दररोज तो देवाकडे बघून देवाला प्रार्थना करायचा, देवा मला शक्ती दे, हो की नाही? आणि हळूहळू तो त्याच्या गावामध्ये, त्याच्या परिसरामध्ये तो लोकांची मदत करत करत लोकांमध्ये त्याच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली, हो ना? देन Zarathustra left home in search of truth. आणि मग जसं बऱ्यापैकी हे जे महान संत होऊन गेलेले, विचारवंत होऊन गेलेले, ते काय करतात? ते त्यांचं घर, त्यांचा परिसर, राहण्याची जागा सोडतात आणि कुठेतरी लांब एकांतात जातात. कशासाठी? तर सत्याच्या शोधात. झाराथुस्ट्राच्या बाबतीत देखील तसंच होतं. ठीक आहे, बरोबर ना? तो संन्यास. संन्यास म्हणावं किंवा सत्याच्या शोधात, एकांतात. कारण एकांतात गेल्याशिवाय माणसाला
आपल्या अंतर्मनामध्ये डोकावता येत नाही, हो की नाही? तर एकांत, शांतता, जशी आत्ता शांतता आहे अशी शांतता लागते, हो की नाही? तर तो निघतो घरातून आणि नदी पार करतो. आबाही नावाची नदी असते, ती नदी पार करतो. त्याच्यानंतर पुढे जातो, जंगलामध्ये भटकतो, प्राणी मात्रांना बघतो आणि दाईती नावाची एक नदी असते, ती नदी देखील तो पार करतो. ती पार करताना गुडघ्यापर्यंत पाणी येतं, छातीपर्यंत पाणी येतं, गळ्यापर्यंत पाणी येतं. तो चालतच असतो. त्याला काही भीती वाटत नसते की आपण बुडणार आहोत. गळ्यापर्यंत पाणी आलंय, तो चालतच राहतो, चालतच राहतो. पण ते पाणी गळ्याच्या वर येत नाही. थोडक्यात तो त्या नदीमध्ये बुडत नाही. आणि जसा तो नदीच्या पलीकडे जातो, त्याचं अंग गळ्यापर्यंत भिजतं आणि पलीकडे गेल्यानंतर असं लक्षात येतं की त्याचं पूर्ण अंग एका ऑराने, एका वलयाने, तेजो वलयाने असं भरून गेलेलं आहे. जसं त्याच्या आईचं झालं होतं ना, झारथुष्ट्राच्या आईचं, तसं त्याचं होतं. त्याच्या पूर्ण अंगामधून, अंगाच्या बाजूने तेजो वलय तयार होतं. झारथुष्ट्रा आता पूर्वीचा राहिलेला नसतो. तो वेगळा आत्मा झालेला असतो, वेगळा व्यक्ती झालेला असतो. आणि हा तोच एपिसोड आहे, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये झाराथुष्ट्रा तिथून पुढे एक नवीन अध्याय लिहिणार असतो जगासाठी. ठीक आहे, एक नवीन जग तयार होणार असतं, ठीक आहे, त्याच्या हातून. आणि झाराथुष्ट्राची जी काही शिकवण आहे, विचार आहेत, ओके ना, त्यांच्या ज्या कृती आहेत, त्यातून एक नवीन धर्म, नवीन विश्वास उदयाला येणार असतो. पण तो 4 टप्प्यांमध्ये, 4 भागांमध्ये, ठीक आहे. आता ते 4 भाग काय आहेत, 4 टप्पे कुठले आहेत, बघूयात आपण. Then the angel of the good mind, Wohu Mano, stood before him. आणि मग तिथे एक एंजल झारथुष्ट्राच्या समोर प्रकटतो. एंजल, ठीक आहे, एंजलचं नाव असतं वोहू मानो. वोहू मानो नावाचा एंजल आहे. तो त्याच्या समोर प्रकटतो आणि म्हणतो, झारथुष्ट्रा, व्हॉट आर यू लुकिंग फॉर? तो झारथुष्ट्रा, तू काय शोधतोयस? झारथुष्ट्रा म्हणतो, फॉर द विल ऑफ गॉड, यू वोहू मानो कॅन हेल्प मी. मग झारथुष्ट्रा म्हणतो, तू माझ्यासाठी मदतीचा हात घेऊन आलेला आहेस वोहू मानो, तर तूच मला मदत करू शकतोस, ठीक आहे. This is page number 16, okay, just to make sure, okay. Are you on page number 16? Okay, great. Then मग तो म्हणतो, close your eyes. वोहू मानो म्हणतो, तुझे डोळे बंद कर, close your eyes. आणि मग नाही का, आणि थोड्या वेळात तो म्हणतो की now open. आणि आता डोळे उघडतो म्हणतो काही वेळाने, आणि तिथून नंतर मग ती पुढे ती आकाशवाणी होते. इफ यू रिमेंबर, ती आकाशवाणी म्हणते की आय एम अहुरा माजदा. The righteous man is the one who is truthful, just, charitable. He looks after all my creations, respects them, protects them. He is the man I shall bless forever. Go forth, Zarathustra, and spread my message.
आणि ती आकाशवाणी म्हणते की एक रायचस मॅन कोण असतो, म्हणजे एक रायचस म्हणजे काय, या एकच मिनिट. एक मिनिट हा. तर अहुरा माजदा म्हणजे तो परमात्मा, तो त्या आकाशवाणीमध्ये म्हणतोय किंवा ती आकाशवाणी म्हणतेय की सदाचारी, रायचस म्हणजे सदाचारी, सदाचारी माणूस तो असतो जो मी केलेली ही जी क्रिएशन आहे, ही जी निर्मिती आहे, बरोबर ना, ह्या केलेल्या माझ्या क्रिएशनचा, माझ्या निर्मितीचा आदर राखतो, त्याचा सन्मान करतो, त्यांचं संरक्षण करतो, हो ना. अं, आणि त्यांची काळजी घेतो, ह्या सगळ्या क्रिएशनची, ह्या सगळ्या निर्मितीची, म्हणजे थोडक्यात ह्या पृथ्वीची, या पृथ्वीवरच्या फ्लॉरा अँड फॉनाची, प्राणी मात्रांची, जीवजंतूंची जो काळजी घेतो, तो सदाचारी माणूस असतो. ठीक आहे. आणि मी त्याला आशीर्वाद देतो. कुणाला? जो ह्या सगळ्यांची काळजी घेतो, त्याला मी आशीर्वाद देतो. आय ब्लेस हिम. गो फोर्थ झराथुस्ट्रा अँड स्प्रेड माय मेसेज. तर हा जो माझा संदेश आहे, हा संदेश तू जगाला दे, बरोबर, की प्राणी मात्रांवर प्रेम करा. देवाने हे जी काय ही निर्मिती करून ठेवलेली या पृथ्वीची, हो की नाही, तर त्या सगळ्यांवर प्रेम करा, त्यांचं संरक्षण करा, त्यांना मदत करा. झराथुस्ट्रा ते करतच असतो, स्वतःहून करत असतो. आकाशवाणीमध्ये तेच सांगितलं जातं. आणि मग झराथुस्ट्रा म्हणतो, आय विल माय लॉर्ड बट गिव्ह मी अ सिम्बल. आणि मग तो म्हणतो की मला एक सिम्बल दे, मला एक चिन्ह दे, हो की नाही. हे सगळं झालंय आपलं. देवाला म्हणतो की तू एक चिन्ह दे मला. मग देव म्हणतो की चिन्ह जे काही चमकणार आहे ते माझं चिन्ह आहे, बरोबर ना. मग तो हिरा असेल, लाईट असेल, हो की नाही, ते माझं चिन्ह आहे, त्यामध्ये मी वास करतो. दुसरी गोष्ट, अग्नी. अग्नी अशी गोष्ट आहे की ज्या अग्नीमध्ये जे काही आपण टाकतो ते पुन्हा येत नाही. अग्नी त्याला काय करते? राख करून टाकते, त्याचा नाश करून टाकते. ठीक आहे. आणि अग्नी ही प्युअर असते, त्याच्यामध्ये कधीही भेसळ करता येत नाही. अग्नी नेहमी प्युअर असते, असं तो देव अहुरा माजदा सांगतो त्याला. ओके. आणि I shall teach the people the new religion of Humata, Hukata, and Vareshta. Okay. Good thoughts, good words, and good deeds. Humata, Hukata, and Vareshta. Humata, Hukata, and Vareshta. हे 3 शब्द झाराथुस्ट्रा घेतो. ठीक आहे. गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स. चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगले कर्म. ह्या तीन गोष्टी, ह्या 3 प्रिन्सिपल्सवर तो काम करायला सुरुवात करतो. आणि तो म्हणतो की सो मी लोकांना हे शिकवेल, गुड थॉट्स, गुड वर्ड्स अँड गुड डीड्स, हे मी ती शिकवेल. हुमाटा, हुकाटा अँड वरेष्टा. आणि मग हे ते देवाचं आणि त्याचं संभाषण झाल्यानंतर, अहुरा माजदाचं आणि झाराथुस्ट्राचं तो संवाद झाल्यानंतर तो निघतो लोकांकडे. ठीक आहे. 1 मोमेंट. तो बाहेर पडतो, तो म्हणतो आता मी चाललोय माझ्या लोकांकडे.
आणि मग तो लोकांना सांगायला सुरुवात करतो की माझ्या मित्रांनो, माझ्या बंधूंनो, भगिनींनो, हो की नाही, अं, आपल्याला सत्याचा मार्ग पत्करायचा आहे, सत्याच्या मार्गाने जायचंय, हो की नाही, देवावर प्रेम करायचंय आपल्याला. आपल्याला हे ठरवायचं की आपल्याला सत्याच्या मार्गाने जायचंय, देवाच्या मार्गाने जायचंय, की वाईट मार्गाने जायचंय, हे आपल्याला स्वतःला ठरवायचंय. आणि डिस्ट्रॉय Angra Mainyu, the evil within you, with Spenta, the beneficent part of you. Sorry. तर आंग्रा मैन्यू, द इव्हिल, जे वाईट आहे तुमच्यातलं ते काढून टाका. आणि आणि स्पेंटा, स्पेंटा म्हणजे जे तुमच्यामध्ये जे आज जे चांगलं आहे ते आपल्या मध्ये बिंबवा. Now, good will always be rewarded. Evil can never escape punishment. That is the message of Ahura Mazda. झराथुस्ट्रा म्हणतायत की चांगले कर्म, चांगले शब्द, चांगले विचार हे नेहमीच जिंकत राहतील. त्यांचा नेहमीच विजय होईल. सत्यमेव विजय ते म्हणतो ना आपण. तर सत्याचा, चांगल्या वाणीचा, चांगल्या कर्मांचा नेहमीच विजय होतो आणि वाईट हे कधीही कायम राहत नाही. ठीक आहे. आणि त्या वाईटाला नेहमीच दंड मिळतो. ठीक आहे. तर हा जो संदेश आहे हा अहुरा माजदाचा संदेश आहे, देवाचा, साक्षात परमपिता परमात्म्याचा संदेश आहे, माझा नाहीये, असं झराथुस्ट्रा सांगत असतात. बॅनिश इव्हिल फ्रॉम युअर हार्ट अँड माइंड अँड मेक रूम फॉर गॉड. गॉड डज नॉट सिट इन हेवन ऑन अ गोल्डन थ्रोन, ही लिव्स इन युअर हार्ट. तर हे वाईटाचा नाश करा आणि चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले शब्द आचारा. आणि देव हा कुठे स्वर्गामध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसलेला नसतो, तो आपल्या प्रत्येकाच्या मनामनांमध्ये असतो. ठीक आहे. तर मग पुढे पेज नंबर 18. वन डे, एक दिवस काय होतं, कझन मीडियोमा, आय हॅव सीन यू फॉलोइंग मी, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. आता एक दिवस आपलं झराथुस्ट्रा बसलेला असतो एकांतात आणि तिकडून त्याच्या मागून त्याचा कझन येतो. ओके, ना दिस इज वेअर द लिमिटेशन्स ऑफ दिस लँग्वेज कम्स. ओके, ही इंग्रजी भाषा आहे, ह्या भाषेचं दारिद्र्य परत इथं प्रकट होतं. इथं म्हणजे एक पॉइंट आहे. Okay, now who is cousin here? What's the meaning of cousin? Who is cousin? What's the meaning of cousin? It's a question for you, Hemant. आत्या, काकाचा मुलगा, आत्याचा मुलगा, बरोबर. मामाचा मुलगा, चुलत्यांचा मुलगा, आत्याचा मुलगा, मावशीचा मुलगा, मुलगी, मुलगा, मुलगी, जे काही असेल. बरोबर. बरोबर. बट इन इंग्लिश लँग्वेज कझन इज फॉर एव्हरीवन. बरोबर. मराठीमध्ये किंवा आपल्या हिंदीमध्ये किंवा आपल्या भारतीय भाषांमध्ये आपण मामाच्या मुलाला मामे भाऊ म्हणतो, आत्याच्या मुलाला आत्ते भाऊ म्हणतो, चुलत्यांच्या मुलाला चुलत भाऊ म्हणतो. इथं तसं काय नाही. इथं कझन म्हणजे सगळंच. ते कन्फ्युजन आहे, आपल्याला लक्षात येत नाही. Now see this particular thing. When he says
Cousin Medioma, I have seen you following me. What can I do for you? आता तो म्हणतोय की माझ्या भावा, आता कझन भावा, ठीक आहे भावा, मीडियोमा त्याचं नाव आहे, बरोबर ना? मी एम आय स्पेलिंग इट, आय मीन एम आय प्रोनाउन्सिंग इट राईट? मीडियोमा, हा, मीडियोमा. माझ्या भावा मीडियोमा, तू मला फॉलो करतोयस, मी बघतोय तू माझ्या मागे मागे येतोयस, काय मी तुझी काय मदत करू शकतो? ओके, नाव आता इथे आपल्याला कळत नाही की वेन ही सेज दॅट्स हिज कझन, तो त्याच्या चुलत्यांचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, मावशीचा मुलगा आहे, मामाचा मुलगा आहे, की आणखी गुणाचा, हे आपल्याला कळत नाही. तर हे ह्या भाषेचं दारिद्र्य आहे. दिस इज द पॉवर्टी of this particular language. They are unable to give a particular word for a particular relation, and they don't want to. See how adamant they are. मला हे बघ, ही आपली मातृभाषा नाहीये, हे मी नेहमी सांगत असतो, ठीक आहे? आपल्याला ही शिकायची आहे कशासाठी? आपल्या प्रगतीसाठी, ठीक आहे? आणि हे काही ह्या भाषेचे भाषेची ह्या काही दारिद्र्य स्थळ आहेत, ठीक आहे? बघितलं, म्हणजे आपली जी मातृभाषा आपली मराठी आहे किंवा आपल्या भारतीय भाषा आहेत, ह्या महान भाषा आहेत खरंच. म्हणजे इफ यू वुड लाईक टू कम्पेअर, इफ आय आर कम्पेअर, वी आर सो रिच, ओके? त्यामुळे इंग्रजी आपल्याला त्या गर्वाने शिकायची आहे, ठीक आहे? इंग्रजी ही आपली कधीही मातृभाषा होणार नाही, ओके? पण तरी देखील आपल्याला या भाषेमध्ये परफेक्ट व्हायचंय, ओके? कोणाला काय म्हणतात त्याला, बोलायला जागा नाही राहिली पाहिजे की अरे ह्याला इंग्रजी येत नाही, हा, एवढा शिकलाय, एवढा इंजिनियर झालाय, एवढा वकील झालाय, ऍडव्होकेट झालाय, हे झालंय, ते झालं, आणि ह्याला इंग्रजी येत नाही, ह्याला इंग्रजीचं प्रोनाउन्सिएशन, इंग्रजीचे शब्दोच्चार व्यवस्थित येत नाही, हो ना? He can't read properly, he can't speak properly. Every time he makes mistakes, silly mistakes. He can't pronounce the words correctly. Okay, so be bold, be confident that this particular language is nothing. I mean, this particular English per se is nothing because it has so much of poverty in it, and they don't want to go beyond that. They don't want to progress. See, cousin, when they say cousin is for everything. We can't make out whether when the Zarathustra says that cousin Medioma. Now when he says cousin, we don't know whether that's his uncle's son. Uncle in the sense is father's brother's son, or father's sister's son, or his mother's brother's son, or mother's sister's son. We can't make out. And the scholars of this particular language, they don't want to differentiate that. They don't want to give independent words or particular words for particular relation. They don't want to. Such adamant people they are. Okay, so this is the poverty of this language. I would like to highlight it time and again. Okay, I'm not a scholar of this particular language, but then someone who is, or someone who can, they should do that. Anyways, I just wanted to touch upon this particular point, that way you will understand that we are dealing with a language who has so much of poverty in it. Okay, and I'm so boastful, I'm so I'm so blessed with the language, my mother tongue. I'm so proud that I belong to a mother tongue, I belong to a country, I belong to a motherland who is so rich
in language so rich in culture that we have words for everything. Just by taking this example, I can say that we have every different word for every different relation. आम्ही चुलत्यांना काका म्हणतो, वडिलांच्या भावांना काका म्हणतो, मी आईच्या भावांना मामा म्हणतो, आईच्या बहिणीला मावशी म्हणतो, बरोबर. In English there is no such. You call everyone as uncle, you call everyone as auntie, aunt. That such a poverty, such a poverty. This shows only, and this shows nothing but a poverty of this particular language. सगळ्यांना अंकलच. वडिलांचा भाऊ असू दे अंकल, आईचा भाऊ असू दे अंकल, वडिलांचा मित्र असू दे अंकल. आपल्या इथे तसं नाहीये. वडिलांच्या भावांना आपण काका म्हणतो, आईच्या भावाला मामा म्हणतो, हो की नाही? Okay, that's it. So then let's move. Now we can't make out as to when he says cousin, who is he? Who is he? त्याच्या पप्पांच्या भावाचा मुलगा की आईच्या भावाचा मुलगा की आईच्या बहिणीचा मुलगा, काही कळत नाही. But let's say that Medeoma comes and he says to his cousin Medeoma that I have been seeing you following me. How may I help you? How can I help you? Medeoma म्हणतो, I want to be your disciple. Medeoma म्हणतो, I want to be your disciple. Who is disciple? Disciple means student. Okay, student, shishya. So I want to be your disciple. Teach me the religion of Ahura Mazda. तो म्हणतो, मला तुझा शिष्य व्हायचंय झराथुस्ट्रा, तर मला अहुरा माजदाने म्हणजे परमपिता परमेश्वराने सांगितलेला धर्म मला शिकव, मला शिकव. आणि मग झराथुस्ट्रा त्याला सांगायला लागतो, कम अँड लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. तर बस इथे बस माझ्यासमोर आणि काळजीपूर्वक ऐक मी तुला काय सांगणार आहे ते. Many years later, in the kingdom of Balkh in Persia, King Gushtasp had a dream. Okay, तो चॅप्टर तिथे संपतो. चॅप्टर इन द सेन्स ती घटना तिथे संपते, बरोबर. मीडियोमाला झराथुस्ट्रा शिकवण देतो, काही संदेश देतो, बरोबर. ती घटना तिथे संपते. मेनी इयर्स लेटर, बऱ्याच वर्षांनंतर, बल्ख नावाचं एक राज्य आहे किंवा साम्राज्य आहे. कुठे? इन पर्शिया. द किंगडम ऑफ बल्ख. पर्शिया मधलं एक राज्य आहे बल्ख नावाचं. तर त्या राज्याचा राजा आहे किंग गुश्तास्प. राजा गुश्तास्प नावाच्या त्या राजाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये त्याला काय येतं? Zarathustra came through the roof on a golden throne. Okay, one moment. Let me do this. Let me just share. Can't share. Okay, are you able to see the screen? Yes. Great. Okay.
ओके. नाव तर त्या किंग गुस्ताफला स्वप्न पडलेलं आहे. स्वप्न असं की तिथे झाराथुस्ट्रा आलेला आहे. कुठून? रूफ वरून. रूफ म्हणजे काय? रूफ म्हणजे छप्पर. ठीक आहे. छपरावरून तो आलेला आहे आणि ऑन अ गोल्डन थ्रोन, सोनेरी मुकुट the roof on a golden throne holding a ball of fire, the sacred book Avesta and a plant. तर अहुराम सॉरी झाराथुस्ट्रा रूफ वरून आलेला आहे, म्हणजे छपरातून तो आलेला आहे आणि त्याच्या एकच मिनिट हा. आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? ए बॉल ऑफ फायर, आग, आगीचा एक बॉल. ठीक आहे. एक सेक्रेड बुक. सेक्रेड म्हणजे काय? सेक्रेड म्हणजे पवित्र. SACRED, सेक्रेड बुक, ए बॉल ऑफ फायर, ए सेक्रेड बुक. आणि त्या बुकचं नाव काय आहे? अवेस्टा. ख्रिश्चनांचं कसं पवित्र पुस्तक असतं, पवित्र ग्रंथ असतो बायबल. मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असतो कुराण. हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे अनेक ग्रंथांपैकी एक भगवद्गीता. तो एकमेव नाहीये, भरपूर पवित्र ग्रंथ आहेत त्यापैकी. तर असाच अवेस्ता नावाचा एक पवित्र ग्रंथ आहे. आता आपल्याला कळेल पुढे जाऊन की बाबा अवेस्ता हा ग्रंथ हा हा एकमेव आहे का पारशी लोकांचा, माहित नाही, बघू आपण. तर त्याच्या हातामध्ये काय असतं? झराथुस्ट्राच्या बॉल ऑफ फायर, द सेक्रेड बुक अवेस्ता अँड अ प्लांट, आणि रोप असतं. ठीक आहे. आणि तो त्या राजाला, सो गुस्ताफ प्लांटेड द ट्री विच स्पोक टू हिम. आणि थोडक्यात त्या राजाला तो त्या 3 गोष्टी तो घेऊन येतोय आणि राजा काय करतोय? ते झाड पेरतोय, ते झाड लावतोय आणि झाड लावल्यानंतर तो त्या झाडाशी बोलतोय. ते झाड म्हणजे ते बोलणारं झाड आहे, त्याच्याबरोबर बोलणारं झाड आहे. ठीक आहे. अशी थोडीशी माझी अवस्था झाली होती. म्हणजे मी आमच्या इथे एक रिझर्व फॉरेस्ट आहे गव्हर्नमेंटचं. ठीक आहे. तर आम्ही तिथे जातो रनिंगला वगैरे, एक्सरसाइज करायला सकाळी सकाळी, माझी फॅमिली. तर आम्ही तिथं वृक्षारोपण केलेलं आहे. मी तिथं बेलाची झाडं लावलेली आहेत, आवळ्याची झाडं लावलेली आहेत, आंब्याची झाडं लावलेली आहेत. ठीक आहे. आणि आम्ही तिथं त्यांना पाणी वगैरे देतो. मी बोलतो पण त्या झाडाशी. ठीक आहे. शाळेमध्ये असताना मला एक कविता होती. ठीक आहे. झाडांवरची हिंदीला कविता होती. बहुतेक पाचवीलाच असेल. ती कविता मला अजून पाठ आहे. ठीक आहे. ती अशी आहे, सोच रहा था थोड़ी धरती अगर कहीं मैं पाऊं, उस थोड़ी धरती पे अपना सुंदर बाग लगाओ. जब थोड़ी धरती भी मुझको कहीं नहीं मिल पाई, बाग बगीचा लगा न पाया इसका दुख है भाई. आंगन के कोने में मुझको जब थोड़ी धरती मिल पाई, पेड़ लगाया एक कहे जो मुझको अपना भाई. तर मग तर ती तशी अवस्था. ठीक आहे.
So what I'm trying to say is, you need to, in order for you to learn language, any language for that matter, you also need to fall in love with the literature, the poems of that language. Okay, poems, proverbs, idioms, you need to fall in love with those. तुला एखादी भाषा जर शिकायची असेल, ज्या कोणालाही एखादी भाषा शिकायची असेल आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त, इवन मातृभाषा देखील, ओके, मातृभाषा आपण आपली बोलतो, पण मातृभाषेतल्या छान छान कविता आपल्याला पाठ आहेत का? नाहीत पाठ. मातृभाषेतले छान छान सुविचार आपल्याला पाठ आहेत का? नाहीत पाठ. पण जेव्हा आपण ते पाठ करतो, त्या म्हणी पाठ करतो किंवा त्यांचा उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये करतो, तेव्हा आपल्या बोलण्याला एक सौंदर्य प्राप्त होतं. ओके, तुमची भाषा एक ती दागिन्यांनी नटते, अलंकारित होते, बरोबर ना? तू बघ, एखादी स्त्री आहे, सुंदर स्त्री आहे, मेकअप न केलेली, अलंकार भूषित न झालेली, आणि दुसरी ती स्त्री आहे अलंकार केलेली, मेकअप केलेली, छानसे कपडे परिधान केलेली. दोघींमध्ये काय दिसतं आपल्याला फरक? ती जी अलंकारित आहे, मेकअप वगैरे केलेली आहे, ती जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते, बरोबर? किंवा तो व्यक्ती असेल, पुरुष असेल, टापटीप व्यवस्थित, हो की नाही, वेल ड्रेस्ड. भाषेचं देखील तसंच आहे. जसं आपण जेव्हा बोलतो भाषा, बरोबर, त्या भाषेमध्ये जर असे अलंकार असतील, सो व्हॉट अलंकार? अलंकार म्हणजे काय? ऑर्नामेंट्स. अलंकार म्हणजे काय? भाषेमध्ये म्हणी वापरणं, कविता वापरणं, हो की नाही, सुविचार वापरणं, आणि मग त्या भाषेचं सौंदर्य वाढतं. सेम वे इंग्रजीमध्ये जर आपल्याला इंग्रजी संभाषण जर शिकायचं असेल, इंग्रजी स्पोकन इंग्लिश कम्युनिकेशन, you have to recite poems. Okay, and that we're gonna come to that. Say for example, there is a play by Shakespeare, okay, called Julius Caesar. In that play, there is a famous quote, okay, a speech, you may say. It goes like this: "There is a tide in the affairs of men, which taken to the flood leads on to fortune. Omitted, all the voyage of their lives is bound in shallows and in miseries. On such a full sea are we now afloat, and we must take the current when it serves or lose our ventures." Now, this is a very famous speech given by one character in Julius Caesar. Now, this is too much for you right now because you don't know who is Shakespeare. You don't know what is the play called Julius Caesar or that historical character. We'll delve into that later on. So I have recited this, मी पाठ केलेलं आहे, ठीक आहे. सो आपल्याला म्हणी, कविता, शब्द पाठ करावे लागतील बरेचसे, ठीक आहे. से फॉर एक्झाम्पल, आपल्या 12 राशी आहेत, राशी, बरोबर, भविष्य राशी. इंग्रजीमध्ये 12 राशी आपल्याला माहिती आहेत का? नाही माहिती. बट इफ यू आस्क मी, I'll tell you those 12: Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo,
लिब्रा, स्कॉर्पियो, सॅगिटेरियस, कॅप्रिकॉनस, एक्वेरियस अँड पिसीस. 12 राशी. तर आपल्याला काही पाठांतर देखील करावं लागणार आहे, बट not by taking so much of burden on our shoulder. We're going to do it in a joyful way, joyous way, through enjoyment. Okay, ते आपल्याला एक आनंद वाटला पाहिजे ते करायला, त्या ऍक्टिव्हिटीज करायला आनंद वाटला पाहिजे. ठीक आहे, सो वी विल डू दॅट. आपल्याला पाठांतर करायचंय, आपल्याला कविता वाचन करायचंय, बरोबर ना. आपल्याला जोक्स, आपल्याला ह्युमरस स्पीच द्यायचंय, बरोबर ना. स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आपल्याला करायची आहे, भरपूर करायचंय. आपल्याला हँड रायटिंग पण सुधारायची आहे. ओके, सो हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. सो दिस इज नॉट ए क्रॅश कोर्स. ओके, तुला क्रॅश कोर्सची व्याख्या मागच्या वेळी सांगितली. ओके, एनिवेज, सो तर त्या राजा गुस्ताफला ते स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये झारातुष्ट्रा, एक मिनिट, झारातुष्ट्रा येतात आणि ते त्याला तो थोडक्यात संदेश देतात आणि तो प्लांटेशन करतोय, ट्री प्लांटेशन, आणि तो त्या झाडाशी बोलतोय, त्या रोपाशी बोलतोय. आपला विषय बघ कुठल्या कुठे गेला. तिथं की ही स्पोक टू हिम, तो त्या झाडाशी बोलतो, ते झाड त्याच्याशी बोलतो. आपला तो पॉइंट, त्या धाग्यावरून आपण कुठे कुठे जाऊन आलो आता. तर ही भाषा आहे. दिस इज लँग्वेज. इट इज नॉट बाउंड फॉर एनी पर्टिक्युलर टॉपिक अँड वी नीड टू free flow it to wherever it goes, wherever that topic goes on discussion. तेव्हाच ते विचारांचं आदान प्रदान होतं आणि मग त्यातून नवीन नवीन कल्पना कळतात, त्या भाषेतल्या चर्चा होते. ही सो दिस इज नथिंग बट ए डिस्कोर्स, ए डिस्कशन अबाउट लँग्वेज, ऑफ लँग्वेज, फॉर लँग्वेज. ओके, पूर्वीच्या काळी असंच चालायचं. ओके, दे डिडंट हॅव अ पर्टिक्युलर सिलेबस. दे यूज टू डिस्कस. एरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेट्स, दे यूज टू डिस्कस विथ देअर डिसायपल्स. ते त्यांच्या शिष्यांबरोबर संवाद साधायचे, चर्चा करायचे. शिष्य त्यांना प्रश्न विचारायचे, ते त्यांना उत्तर द्यायचे. हे शिष्यांना प्रश्न विचारायचे, शिष्य त्यांना उत्तर द्यायचे. चर्चा चालायच्या. चालत चालत ते भटकायचे. त्यांचं ते शिक्षण काय असायचं, तर ते सॉक्रेट्स किंवा प्लेटो किंवा एरिस्टॉटल, ते आणि त्यांचे शिष्य गण चालत 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 चर्चा करत गावामधून भटकायचे, गल्लीबोळातून भटकायचे, चर्चा करत ह्या वेगवेगळ्या विषयांवर. सो दॅट वॉज एक्सचेंज ऑफ नॉलेज. That was, so you see, so we are following that, and that is the most effective way of learning language. It is not bound to a whiteboard or a board and chalk, and I'm giving you an exercise on grammar, right? Grammar mala yeta, I can teach you, but then you will not appear in the next session, I'm sure. तू उद्या येणारच नाही त्या सेशनला जर मी तुला ग्रामर शिकवत बसलो, अँड दॅट्स नॉट गोना हेल्प यू ॲट ऑल. मी जर तुला ग्रामर शिकवत बसलो तर तुला इंग्रजी भाषा येणार नाही, संभाषण येणार नाही. ग्रामर इज द झेनिथ ऑफ एनी लँग्वेज. इट्स अ पॅरामाउंट थिंग इन एनी लँग्वेज. व्याकरण हे पांडित्याचं लक्षण असतं. जो पंडित असतो एखाद्या भाषेतला,
त्यालाच व्याकरण येत असतं, बाकी कुठल्या सोम्या गोम्याला व्याकरण येत नाही. जरी ती भाषा त्याची मातृभाषा असली तरी देखील व्याकरण हे शिकवावं लागतं, शिकावं लागतं. ओके, सो that's the apex. That's the apex of any language. Grammar. Grammar is very, very hard. No one can learn it that easily. And even if you learn it, let's say, for example, at this point of time, you'll not get anything out of it. So forget about grammar. I just wanted to tell you that. Focus on this. Let's focus on the discussion, the discourse. Let's take a uh, take a um, let's uh, discuss the stories and poems and whatnot. Now coming back to this point, गुस्तास्प, मग तो ते झाड लावतोय आणि तो त्या झाडाला म्हणतो, देर इज ओनली वन गॉड, ही हॅज टॉट Zarathustra the true religion, follow it गुस्तास्प. आणि तो स्वतःलाच म्हणतोय की झाराथुष्ट्राने जो धर्म, जे शिकवण शिकवलेली आहे, तोच एक धर्म आहे देवाने सांगितलेला त्याला, आणि मला तो फॉलो करायचा आहे. सो झाराथुष्ट्रा हँडेड द बॉल ऑफ फायर टू गुस्तास्प, आणि झाराथुष्ट्रा तो अग्नीचा बॉल, अग्नी त्याच्या हातामध्ये देतोय, आणि तो मनातल्या मनात म्हणतोय गुस्तास्प, इट डज नॉट बर्न माय हँड नॉर कॅन इट बी पुट आउट बाय वॉटर ऑर अर्थ, इट्स अ मिरेकल. गुस्तास्प म्हणतो, अरे बापरे, हा अग्नी मला झाराथुष्ट्रांनी दिलाय आणि माझा हात देखील भाजला नाही, आणि हा पाण्याने देखील विजत नाहीये. अद्भुत आहे, मिरेकल आहे, जादू आहे. त्यानंतर झाराथुष्ट्रा गुस्तास्पला एक पुस्तक देतो, होली बुक, पवित्र पुस्तक, होली पवित्र. ओके, एक पवित्र पुस्तक देतो, आणि तो म्हणतो की याचं नाव आहे अवेस्ता. अवेस्ता नाव आहे या पुस्तकाचं. द नेक्स्ट मॉर्निंग, आणि मग दुसऱ्याच दिवशी सकाळी तिथे एक माणूस येतो, तो म्हणतो, युअर मॅजेस्टी, देर इज अ मॅन आउटसाइड हू वॉन्ट्स टू स्पीक टू यू. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्या दरबारामध्ये सांगितलं जातं की एक माणूस आहे, तुमची वाट बघतो, त्याला तुमच्याशी बोलायचंय महाराज. महाराज म्हणतो, व्हॉट इज हिज नेम, काय आहे त्यांचं नाव. तिकडून तो सांगतो, ही कॉल्स हिमसेल्फ झाराथुष्ट्रा. बघितलं का, म्हणजे स्वप्नामध्ये झाराथुष्ट्रा ऑलरेडी आलेला आहे आदल्या, म्हणजे त्या रात्री, आणि दुसऱ्या दिवशी हा राजा गुस्तास्प दरबारात बसलेला आहे, आणि दरबाराचा सेवक त्याला म्हणतो की तिथे व्यक्ती आलाय, त्याला तुमच्याशी बोलायचंय, त्या माणसाचं नाव आहे झाराथुष्ट्रा. राजाला आश्चर्य वाटतो, तो म्हणतो, झाराथुष्ट्रा, इज इट कॅन नॉट बी, सेंड हिम इन ऍट वन्स. तो म्हणतो, झाराथुष्ट्रा, ठीक आहे, त्यांना आत घेऊन या लगेच. झाराथुष्ट्रा आत येतात, आणि ते म्हणतात, ओ ग्रेट किंग गुस्तास्प, मे गॉड ब्लेस यू विथ विजडम, पॉवर अँड लॉंग लाईफ. झाराथुष्ट्रा म्हणतात, महान राजा गुस्तास्प, देव तुमचं भलं करो, तुम्हाला देव सद्बुद्धी देव, आणि सद्बुद्धी देवो, शक्ती देवो, आणि तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो. ठीक आहे. मग राजा म्हणतो, आय शॅल बिलीव्ह इन युअर गॉड इफ यू कॅन आन्सर द क्वेश्चन्स ऑफ दीज वाईज मेन. राजा गुस्तास्प म्हणतो की मी तुम्ही दिलेल्या आशीर्वादांवर नक्कीच विश्वास ठेवेल,
जर तुम्ही माझ्या ह्या दरबारातले काही पंडित लोक आहेत, त्या पंडितांच्या प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं देऊ शकलात तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेल. झराथुस्ट्रा म्हणतात, व्हेरी वेल युअर मॅजेस्टी. ठीक आहे महाराज, ठीक आहे. So Zarathustra answered their questions about God and heaven and earth. He told them things that no living man had told them before. आणि मग ते पंडित झराथुस्ट्रांना एक एक प्रश्न विचारायला लागतात. देवाबद्दलचे प्रश्न, स्वर्ग नरकाबद्दलचे प्रश्न, पृथ्वीचे वेगवेगळे प्रश्न असतील त्यांचे, आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं झराथुस्ट्रा त्यांना व्यवस्थित देतात. असे काही गोष्टी ते त्यांना सांगतात की ज्या गोष्टी त्यांना कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये कुणीही सांगितलेल्या नसतात. मग राजा म्हणतो की कम झराथुस्ट्रा, yours shall be the most honored place in my palace. Sit by my side. मग राजा म्हणतो, झराथुस्ट्रा तुम्ही या इथे, आणि मी प्रसन्न झालोय तुमच्या ह्या सगळ्या डिस्कोर्सने, तुमच्या ह्या विचारांनी. तर तुम्ही ह्या दरबारातले सगळ्यात जास्त ऑनर्ड असाल तुम्ही, म्हणतात म्हणजे थोडक्यात सगळ्यात जास्त मोठा दर्जा तुमचा आहे इथे, आणि तर तुम्ही माझ्या शेजारी बसायच्या लायकीचे आहात. बघ, ह्या सिंहासनावर माझ्या शेजारी तुम्ही बसू शकता, बसा. झराथुस्ट्रा म्हणतात, किंग गुस्तास, यू मस्ट अबाइड बाय द टीचिंग्स इन द अवेस्ता. झराथुस्ट्रा म्हणतात की गुस्तास राजा, अवेस्ता ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे ना त्याचा तुम्ही आचार करा, बरोबर, त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते फॉलो करा. गुस्तास राजा म्हणतो, येस, बट फर्स्ट शो मी अ मिरेकल. गुस्तास राजा म्हणतो, ठीक आहे, ते मी करतो, पण पहिल्यांदा मला जादू दाखवा, चमत्कार दाखवा. मिरेकल, जादू दाखवा, चमत्कार दाखवा, तरच मी तुमचं ऐकेल. झराथुस्ट्रा म्हणतात, दिस अवेस्टा इज द ग्रेटेस्ट मिरेकल. ते म्हणतात, हे जे अवेस्ता आहे ना, म्हणजे हे जे पुस्तक आहे ना, हेच मुळात खूप मोठा चमत्कार आहे. इन माय रिलिजन देर आर नो अदर मिरेकल्स. ते म्हणतात, माझ्या धर्मामध्ये दुसरं कुठलाच चमत्कार नाही, हे पुस्तक म्हणजेच चमत्कार आहे. राजा म्हणतो, forgive me, come every morning to my palace and teach me the truths of this holy book. तो राजा म्हणतो, मला माफ करा, मला माफ करा, झराथुस्ट्रा, पण तुम्ही दररोज माझ्याकडे या, माझ्या राजवाड्यावर, आणि मला हे पुस्तक समजावून सांगा. ठीक आहे. आता बघ, आता हे असं सगळं संभाषण ह्या दोघांचं अख्खा दरबार ऐकत असतो, हो की नाही. मग तो दरबार संपतो, आणि त्या दिवशीचा द courtiers were jealous of Zarathustra's special position. आता त्या कोर्टातले, त्या दरबारातले जे इतर दरबारी लोक असतात ना, ते झराथुस्ट्रावर जळायला लागतात की हा कोण कुठला आलाय, आणि राजाने त्याला त्याच्या शेजारी बसायचा मान दिला, ते त्याच्यावर जळायला लागतात. एक म्हणतोय, द किंग हॅज गिव्हन झराथुस्ट्रा ए हाऊस इन द पॅलेस ग्राउंड्स.
तो म्हणतो, अरे तुम्हाला माहितीये का त्या झाराथुष्ट्राला, त्या माणसाला महाराजांनी एक घर दिलंय. ठीक आहे. दुसरा म्हणतो, द किंग लिसन्स टू एव्हरीथिंग ही सेज. दुसरा म्हणतो, अरे हो, आणि आपला राजा त्याचं सगळं ऐकतोय, सगळं त्याचं ऐकतोय. दुसरं म्हणतो, वी मस्ट गेट रिड ऑफ हिम, लेट्स किल हिम. दुसरं म्हणतो, हो यार, आपल्याला आहे ना अं, त्याच्यापासून सुटका मिळवली पाहिजे आपण. ठीक आहे. आपण त्याला मारून टाकलं पाहिजे. एक मिनिट हा. देन मग तो म्हणतोय, एक एक म्हणतोय की आपण त्याला मारून टाकू. मग दुसरा म्हणतोय, नो, वी विल लूज आवर हेड्स इफ द किंग फाइंड्स आउट. मग दुसरं म्हणतो, नाही नाही नाही, त्याला जर मारलं आणि जर राजाला कळलं तर राजा आपलं डोकं डोकं उडून टाकेल, मस्त उडून टाकेल. आय हॅव अ बेटर प्लॅन. तो म्हणतो, नाही नाही, माझ्याकडे दुसरी एक छान आयडिया आहे. मग देन दे विजिटेड झाराथुस्ट्राज हाऊस अँड, आणि मग ते काय करतात, ते झाराथुस्ट्राच्या घरी जातात आणि तिथं, लेट्स प्लेस देम हिअर, हरी, आय डोंट वॉन्ट टू बी कॉट, आय होप वी हॅवंट लेफ्ट एनी ऑफ आवर ओन थिंग्स बिहाइंड. तर ते बहुतेक काहीतरी जादूटोना करतात वाटतं. ओके. काहीतरी विष, काहीतरी ते काय म्हणतात, कवटी, हाड, काहीतरी काहीतरी जादू सारखं ते काहीतरी करतात. ठीक आहे. आय होप वी हॅवंट लेफ्ट एनी ऑफ आवर ओन थिंग्स बिहाइंड. दुसरं म्हणतो, अरे हा, हे आपण ते ठेवलंय सगळं, पण आपल्या स्वतःच्या काही वस्तू तिथं राहिलेल्या नाहीत ना, नाहीतर त्या आपल्या वस्तू सापडायच्या आणि आपण पकडले जायचो. दुसऱ्या दिवशी, द नेक्स्ट डे, दरबार भरतो. त्याच्यामध्ये एक दरबारी म्हणतोय, नोबल, वाइज अँड ग्रेट किंग गुस्तास, forgive me for saying this, but Zarathustra is really a sorcerer who is out to destroy you and your kingdom. आणि मग दरबारामध्ये एक चर्चा होते. एक दरबारी म्हणतो की महाराजांचा विजय असो. महाराज, मला माफ करा, पण मला एक सांगायचंय तुम्हाला की हा जो झाराथुस्ट्रा आहे, हा सॉर्सेरर आहे, म्हणजे काळी जादू करणारा एक माणूस आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या साम्राज्याला नष्ट करण्यासाठी आलेला आहे. ओके. Zarathustra is really a sorcerer who is out to destroy you and your kingdom. तुमचं साम्राज्य नष्ट करायला आलेला आहे, हा काळी जादू करणारा आहे. राजाच्या मनामध्ये येतं, माय झाराथुस्ट्रा ए सॉर्सरर, इम्पॉसिबल. तो माझा झाराथुस्ट्रा आणि काळी जादू करणारा, शक्यच नाही. मग दुसरा एक दरबारी म्हणतो, सर, ही स्लायली प्रॅक्टिसेस सॉर्सरी इन हिज होम. तो म्हणतो, महाराज, हा काळ्या जादूची प्रॅक्टिस करतो त्याच्या घरामध्ये. अँड स्लायली, व्हॉट इज स्लाय? स्लाय लिली. धूर्तपणे, लबाडीने, स्लायली, धूर्तपणे, लबाडीने. तो महाराज, तो धूर्तपणे, लबाडीने त्याच्या घरी काळ्या जादूची प्रॅक्टिस करतो. ओके. मग दुसरा म्हणतो, राजा म्हणतो, यू लाय नेव, आय शल प्रूव्ह दॅट देर इज नो ट्रुथ इन युअर स्लँडर. Send someone to search Zarathustra's house.
राजा रागावतो. राजा म्हणतो, तू खोटारडा आहेस, असं होऊ शकत नाही की झाराथुस्ट्रा काळी जादू करतो ते. जा, झाराथुस्ट्राच्या घराच्या सर्च घ्या. झाराथुस्ट्रा मनातल्या मनात म्हणतात, आय मस्ट हॅव फेथ इन अहुरा माजदा, ही विल नॉट फेल मी. झाराथुस्ट्रा मनामध्ये विचार करत असतात. ते म्हणतात की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, तो मला कधी अपयशी करणार नाही. Okay, now what we should do is, Hemant, now what is, Yes, sir. yeah, the thing is that, this gonna open a different chapter altogether. Okay, this next thing gonna open a new chapter and we should stop here until we meet tomorrow. Okay, आपण उद्या भेटूया. Okay, to continue thank this you. particular series of a story. Okay, because it's 6:09 a.m. right now, and we need to do our other works as well, daily chores. Okay, so that was a nice session today. Also, we also touched upon good many other things, and let's meet tomorrow. I wish you a good day ahead. See you tomorrow. Okay. Thank you, sir. Bye. Bye.